पिशोर ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेसाठी सेवाभावी संस्था पुढे सरसावली. समाजसेवेचा स्तुत्य उपक्रम. समाजासाठी सेवा हेच आमचे ध्येय या भावनेनं प्रेरित होऊन पिशोर येथील मोहम्मद हुसेन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम हाती घेतलाय. ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात देण्यासाठी संस्थेनं पुढाकार घेत प्रभावी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन सादर केलं आहे. पिशोर प्रतिनिधी असलम शेख. पिशोर येथील मोहम्मद हुसेन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं ग्रामीण रुग्णालयात स्वयंसेवकांच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी अधिकृत निवेदन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज पाटील यांना सादर केले. या अंतर्गत रुग्णांना योग्य माहिती देणे, औषध खरेदीस मदत करणे, वृद्ध व अशक्त रुग्णांना योग्य विभागात पोहोचवणे अशा महत्त्वपूर्ण सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष शेख सलाउद्दीन यांनी नमूद केलंय की संस्थेनं पूर्वीही आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरे व जनजागृती उपक्रम राबवलेत. आता ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्षात सेवा देण्याची तयारी आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही भूमिका संस्थेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज पाटील यांनी या उपक्रमाचं स्वागत करत सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. मोहम्मद हुसैन बहुउद्देशीय संस्था के सभी सदस्यों ने हमेशा और 24 घंटे मदद करने का यहाँ ऐलान किया है और ये जो शुरुआत है वो अलग अलग तरीके से, कभी रुग्ण जो बीमार आदमी है जिसको यहाँ इलाज नहीं हो रहा, कोई औरंगाबाद भेजना है, शहर में भेजना है, बड़े दवाखाने में भेजना है, वो भी मदद वो करने वाले हैं. बोले तो सभी प्रकार की रुग्ण के लिए मदद करने के लिए वो 24 घंटे यहाँ तैनात है और वो जारी रहेगा ये काम. ऐसा मैं यहाँ आशा करता हूँ और आपको सभी को इस काम के लिए सहकार्य भी देने के लिए तैयार हैं और शुभेच्छा भी देते हैं. अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा झाला. GS9 न्यूजच्या बातमीचा सकारात्मक परिणाम. सिंदखेडा तालुक्यातील सुकवत पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अखेर मोठा निर्णय घेण्यात आलाय. GS9 न्यूजनं यापूर्वी दाखवलेल्या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागानं त्या ठिकाणी लोखंडी कमान बसवून अवजड वाहनांची वाहतूक थांबवली आहे. प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे, सिंदखेडा. 19 जून रोजी सुकवत पुलाची बिकट अवस्था आणि त्यावरून चालणाऱ्या अवजड वाहनांचा धोका या विषयावर पालकांनी चिंता व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आज दिनांक 12 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्या ठिकाणी लोखंडी कमान बसवली असून या मार्गावरून आता अवजड वाहनं जाऊ शकणार नाहीत. या निर्णयामुळे भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळणार असून देर सही पर दुरुस्त सही या म्हणीप्रमाणे ही कारवाई वेळेवर झाली. अन्यथा करमुंडा इथं इंद्रायणी नदीवर घडलेल्या दुर्घटनेप्रमाणे मोठी हानी होण्याची शक्यता होती. गौरवाची बाब म्हणजे GS9 मराठीनं या समस्येवर वेळेवर लक्ष केंद्रित केल्यानं प्रशासन जागे झाले आणि योग्य ती पावलं उचलली. नागरिकांना आवाहन. हा पूल ब्रिटिशकालीन असून हा सध्या कमकुवत अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन पुलावरून अवजड वाहने नेऊ नयेत अशी विनंती प्रशासनानं केली आहे. पिशोर इथं मोतीगिरी बाबा संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवगिरी बाबांनी एक अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला. पिशोर प्रतिनिधी असलम शेख. गुरु बिना जीवन व्यर्थ आहे. शिवगिरी बाबांनी 151 महिला व पुरुष भक्तांना गुरुमंत्र देत त्यांचं आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. यावेळी संस्थानात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शिवगिरी, मोतीगिरी बाबा, भावलाल नवले, तुकाराम नवले, गवळी बाबा, भगवान जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शिवगिरी बाबांनी गुरु शिष्य नात्यावर आधारित कथा सांगून उपस्थितांना जीवनाचे खरे मार्गदर्शन केले.